हो, प्लॅन तर जायच्या टायमालाच केला होता, बिग बॉस जिंकून येऊन घर बांधू. पण तरी पण जाऊ द्या, बाहेर आलो तरी पण आपल्याला घर बांधायचंच आहे. तर आता इंटरव्ह्यू आता इथलं संपल्यावर घरी जाणार आणि घराच्या बांधकामासाठी हे करणार. नमस्कार, मी कसुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा कालू डाऊन आपल्या सोबत आहे. खूप स्वागत प्रभू. खरं तर बाहेर आला आहेस, पण प्रेक्षकांनी इतकं सारं प्रेम दिलंय, सो त्याबद्दल तुला काय सांगायला आवडेल? मला तुम्ही इतकं प्रेम आणि इतके आठवडे टिकून ठेवल्याबद्दल तुमचे लाख लाख शुभेच्छा. आणि इतकं प्रेम मला माहिती नव्हतं मी इतकं आठवडे टिकन, पण तुम्ही टिकून ठेवलं त्याबद्दल तुम्हाला लाख लाख कोटी कोटी धन्यवाद करतो. खरं तर रील्स पासून सुरू झालेला तुझा प्रवास, अनेक मिलियन्स मध्ये तुझे फॉलोअर्स आहेत. कधी वाटलं होतं आयुष्यात की मी बिग बॉसच्या घरात जाईल किंवा बिग बॉस सारखा प्लॅटफॉर्म माझ्यापर्यंत येईल? हा, मला वाटत होतं बिग बॉस हा प्लॅटफॉर्म मला एकदा तरी मिळावा, आणि मिळाला तर मी स्वतःला प्रूव्ह करून दाखवीन कालू डॉन हा काय चीज आहे म्हणून. आणि जेव्हा बिग बॉसच्या घरात जाण्याचा निर्णय झाला, बिग बॉसच्या घरात गेलास, तेव्हा कुठेतरी आधी असं वाटलं की यार आपण ह्यांच्यासोबत कसं राहू शकतो, हे आपल्याला एक्सेप्ट करतील का? पण सगळ्यांनी तुला समजून घेतलं असं तुला वाटतं त्या बिग बॉसच्या घरामध्ये? नाही, मला कोणीच समजून नाही घेतलं, पण समजून घेणारे फक्त आहेत. फक्त माझ्या काटा ग्रुपनीच मला समजून घेतलं, बाकी कोणीच मला समजून नाही घेतलेलं. मग आता जेव्हा तू बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्यास, तुझ्या आई वडिलांना काय वाटतंय तुझ्याबद्दल? कारण का जेव्हा तू बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलास तेव्हा तू म्हणाला होतास की माझे आई वडील बिग बॉसच्या घरात आले, माझं स्वप्न पूर्ण झालं. मग आता तुझ्या आई वडिलांना काय वाटतंय तुझ्याबद्दल? की माझ्या आई पप्पाला वाटतंय की आपला पोरगा बाहेर नव्हता यायला पाहिजे, ट्रॉफी जिंकून यायला पाहिजे होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही तर आलोत, खूप भारी वाटतंय आम्हाला येऊन, पण तू ट्रॉफी जिंकायला पाहिजे होती. खरं तर इतके सारे घरातले सदस्य आहेत, त्यांच्याबरोबर तू खेळलास, परफॉर्मन्स केलं, जेवणामध्ये मदत केली, पण तुझ्या आवडीचा विषय ठरला तो म्हणजे चहा आणि अंडी. इतकं तुझं चहा आणि अंडीवर का प्रेम आहे? कारण की मी पहिल्यापासूनच अंडी चहा खातोय आणि पितोय, तर मला ते खूप आवडती माझी गोष्ट आहे. चहा मी दिवसात खूप सारा चहा पितोय. आणि अंडे पण आमलेट मी संध्याकाळी 2 अंडे, सकाळी 2-3 अंडे असं मला लागते रोज. पण जेव्हा बिग बॉसनी पहिल्या दिवशी तुम्हाला घरात पाठवलं आणि तू कॅमेरासमोर बोलत होता, बिग बॉस मला चहा पाठवा, मला जमत नाही किंवा मला जेवण नका देऊ, पण मला चहा पाठवा. सो आता घराच्या बाहेर आल्यानंतर किती वेळा आतापर्यंत चहा प्यायला आहेस? की तितके पेले 4-5-6 तरी पिले. खूप चहा पित होतो. म्हणजे मला असं वाटत होतं, ज्या टायमाला मी बिग बॉसच्या घरात गेलतो, तर मला असं कळलं की आपण कॅमेरा पुढे जायचं आणि जे पाहिजे ते बोलायचं, मग आपल्याला लगेच येते. तर मला पण तसंच वाटलं. मग मी गेलो कॅमेरा पुढं आणि मागितली, साखर द्या, अंडी द्या, दूध द्या. दूध येतं होतंच आमच्याकडं, पण साखरच नव्हती. तर मग त्यांनी तसं नाही दिलं. 2 दिवस तरी मी खूपच टेन्शन आलेलं मला, आणि मी बिग बॉसला पण नाही दिलं सोडलं. मी त्यांच्या पाठीस लागलेलो, द्या 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 द्या. मग तिसऱ्या दिवशी राशन टाच झाला, तिथून मग आम्हाला भेटलं समजा. खरं तर विशाल असू दे, रुचिता असू दे, घरातील आधीचे सदस्य जे बाहेर आता गेलेत, सचिन दादा असू दे, सगळ्यांनी तुझ्या गेमचं कौतुक केलं. विशाल आणि तुझं एक बॉन्डिंग चांगलं पण वाटत होतं, पण मध्ये मध्ये खटके उडताना पण दिसत होतो. तो नेहमी तुला अंड्यांवरून बोलायचा. नक्की विशाल कसं होता तुझ्या बरोबर? माझ्या बरोबर तर मला नव्हतं वाटत चांगला आहे किंवा काही. हा, तो बोललेला आहे की गेम मध्ये गेम सारखंच प्लेअर आपण, बाकीचं भाई भाऊ बहीण आपण बाजूला नंतर रूम मध्ये. पण ते मला कुठंतरी माझी चर्चा करत होता, प्रभू को बाहेर निकाल दो, प्रभू को कब तक इधर रुकेंगे, कॅमेरावर येऊन बोलायचा, प्रभूला काढा बाहेर, असं तसं. तर मला असं वाटतं प्रेक्षकांनी पण विशालचंच ऐकलंय. आणि म्हणून तू बाहेर आला. हा, मग तो रोज सारखं कॅमेरा येऊन बोलायचा, रोज कॅमेऱ्यावर येऊन बोलायचा, अरे इतने स्ट्रॉंग प्लेयर बाहेर जा रे प्रभू, अभी तक रुका है, असं खूप म्हणजे खूप आम्हाला दिसत होतं रोज. पण तो तसंच बोलायचा. आणि माझा गेम चांगला असून पण मला असं वाटतंय, मला महाराष्ट्राला पण नव्हतं माहित की मी बाहेर जाईन, पण अचानक मला बाहेर काढलं गेलं, तर ते दुःख खूप आहे. मला असं वाटतंय विशालचंच ऐकलंय प्रेक्षकांनी. आणि जेव्हा सागर दादा तू बाहेर निघताना म्हणालास की तुला आता शिकायचं आहे, नेमकं प्रभू आता किती शिक्षण घेणार आहे आणि शिक्षणाची तुला आवड होती पहिल्यापासून, काही गोष्टींसाठी तुझं शिक्षण थांबलं होतं का म्हणून?
नाही, माझं आजारपणामध्ये झालतं काहीतरी, शिक्षण म्हणजे शिकू नाही शकलो. कधी चक्कर येऊन पडायचं, तर कधी माझा दम लागायचा. तर त्याच्यामुळे शिक्षण नाही झालं. पण आता नक्कीच मी शिकणार आहे. मी समद्यालाच प्रॉमिस केलेलं आहे. आणि तिथं मला पण अडचण होत होती, कारण की मला जे लेटर यायचे किंवा कुठलाही टास्क माझ्याकडे यायचं वाचण्याचं, तर ते मला जमलं नाही. तर मग मला आठवण येत होती, यार मी शिकलो असतो, यांच्यासारखं मी पण वाचवलं असतं. तर मी आता नक्कीच शिकणार आणि नेक्स्ट टाइम मी स्वतः तोंडाने वाचून दाखवणार. पण तरी तुझं आता कितवीपर्यंत शिक्षण झालेलं आहे? माझं 8वी पर्यंत शिकलेलो आहे मी, पण मला 12वी पर्यंत शिकायचंय. खरं तर तुझे अनेक चाहते आहेत, अनेक फॅन्स आहे. आयुष्यात पुढे जाऊन लग्न सुद्धा होणार आहे. कशी मुलगी हवी असणार आहे तुला लग्नासाठी? मला खूप सुंदर, खूप चांगली मुलगी पाहिजे आणि आम्ही मम्मी पप्पाचं ध्यान ठेवणारी अशी मुलगी पाहिजे. अजून तुला घर घ्यायचंय, गाडी घ्यायचंय, अनेक स्वप्न बाकी आहेत. सो ती सगळी स्वप्न आता बिग बॉसच्या घरातून येऊन तू पूर्ण करणार आहेस. सो काय प्लॅन केला आहे का त्याबद्दल? हो, प्लॅन तर जायच्या टायमालाच केला होता, बिग बॉस जिंकून येऊन घर बांधू. पण तरी पण जाऊ द्या, बाहेर आलो तरी पण आपल्याला घर बांधायचंच आहे. तर आता इंटरव्ह्यू आता इथलं संपल्यावर घरी जाणार आणि घराच्या बांधकामासाठी हे करणार. आणि तुझ्याबरोबर आधीच्या तुझ्या आयुष्यामध्ये जेव्हा तू बिग बॉसच्या जायच्या आधी रील्स करायच्या, ते रील्समध्ये आम्ही तुझ्या वेगवेगळ्या माणसांसोबत बघायचो. त्या माणसांनी तुला किती सपोर्ट केला आहे असं तुला वाटतं का? की ज्यांच्याबरोबर तू रील्स बनवायचा त्यांनी तुला सपोर्ट केला आहे तू बिग बॉसच्या घरात होतास तेव्हा? एकदाही सपोर्ट केलेला नाही. मला सपोर्ट केलेला नाही. माझ्या मित्राने नाही ना माझ्या ओळखीच्या जे रील स्टार होते त्यांनी पण एकही रील टाकलेली नाही. म्हणजे त्यांच्याकडून सपोर्ट मला नव्हताच. कारण की समध्यातून मी चांगला होतो. मागून येऊन ते आधीच रील स्टार होते आणि त्यांच्या मागून येऊन इतकं पुढं एकदम रनिंग पकडली. 2.3 मिलियन फॉलोअर्स बी कंप्लीट केले. तर मग त्यांना असं वाटायचं हे खूपच पुढे गेलाय आणि आपण कधीपासून करतो, तर आपण आपले 1 मिलियन पण नाही झाले, तर किंवा 100K पण नाही झाले. तर हे त्यांना वाटत होतं. तर बिग बॉस जिंकावा तर हे त्यांना वाटतच नव्हतं. बिग बॉस गेलंय हे पण त्याला आवडत नव्हतं. आता बिग बॉसच्या घराच्या बाहेर आलायस, घरातली कोणती गोष्ट आणि घरातल्या काय आठवणी घेऊन आलायस बाहेर? घरातल्या आठवणी खूप साऱ्या घेऊन आलोय, जे की मला रोज चिकन शिवाय मी जेवण करीत नव्हतो रोज संध्याकाळी. पण आता ती सवय लागली, करू शकतोय मी आता जेवण. व्हेज खाऊ शकतोय. ती सवय मोडली माझी डेली चिकन खाण्याची. आणि परत जे ते मला माईकची सवय लागली, मला एक ती पण सवय लागली. आणि परत जे मी चुकीच्या म्हणजे एखादा शब्द निघायचा, उद्धटपणाने बोलणं, कधी कधी रागात येऊन बोलायचं, ते पण कंट्रोल झालंय. तिथं येऊन ती पण सवय मोडून गेली आहे. आणि एकदम आता भरपूर गोष्टी सवय झालेल्या आहेत बिग बॉसच्या घरात. आधी नाव भेटलं आपल्याला, ते पण नाव एक अख्ख्या महाराष्ट्रात एक इज्जत, इतकं समजा काय दिलं. माझ्याकडून जेवढं होई तेवढं मी दिलं शोला, आणि शोने जे दिलंय मला ते खूपच मोठी. ते खरं तर आधीचं आयुष्य तुझं कालू डॉन म्हणून होतं, प्रभू शेळके. पण आता एक वेगळी ओळख मिळाली आहे, बिग बॉस फेम प्रभू शेळके. सो बिग बॉसला काय तुला सांगा असं वाटेल? काहीच नाही, बिग बॉसचे खूप खूप आभार. त्यांनी काळजी घेतली, समजून घेतलं. खूप वेळा मला समजवण्याचा पण प्रयत्न केला, माझ्या तब्येतीची काळजी घेतली. खर्च तुम्ही लावला बिग बॉसच्या टीमने, तुम्हाला खूप भारी वाटते. की आता जर काळजी नसते तर सांगितलंच नसतं काळजी घ्या किंवा काही. तर पण तुम्ही सांगितलं, खूप आभार आहे मी तुमचे. आणि तुम्ही मला जे माझं नाव समध्या महाराष्ट्राच्या घराघरात छोट्या लेकरामध्ये पोहोचवलं, प्रभू शेळके उर्फ कालू डॉन, खूप भारी वाटतं मला.